सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर हे बघा, आजच्या बाप्पाचं आमचं दर्शन आहे. तुम्ही सुद्धा बघा. तर चला म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया. आता झालेली आहे संध्याकाळ, तर आरतीचा वगैरे टाईम होईलच नंतर. संध्याकाळ झालेली आहे, मग असतो आरतीच्या टायमाच्या आधी तो असतो म्हणजे प्रसाद बनवण्यासाठी. तर काय बनवायचं हाच विचार करत होती. मग चला म्हटलं अगदी छान असं मस्त मोदक बनवणार आहेत मी, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कंटिन्यू. तर आज काही इतका सकाळी खूप पाऊस होता आहे बघा. आता नाही आहे, आज जरा शांतता नाही. तर रोज येतो तरी थोडाफार पडतो पाऊस वगैरे. कपडेही वाळलेले आहेत आज जरा. आणि तर घरात सुद्धा इथे भरपूर कपडे असे टाकलेले असतात. तर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. म्हटलं चला ब्लॉगला स्टार्ट करूया. इव्हिनिंगचं तर काय इतकं सकाळी खूप धावपळ असते सगळ्या कामांची वगैरे. तर सगळं मी इथे अरेंज केलेलं आहे. तर चला बघून घेऊया काय बनवत आहे. तर ते तुम्हाला तसं थंबनेलून समजलंच असेल. तर मी आज अगदी छान मस्त असे रसमलाई मोदक बनवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अगदी साधे सिंपल आहेत, आपण ते बनवू शकतो. तर चला बघून घेऊया कसे बनवायचे आहे ते. नमस्कार मंडळी. तर चला आता छानपैकी संध्याकाळी आरतीचा टाईम होणार आहे, म्हणून मी आता मोदक बनवून घेत आहे, तुमच्यासोबतही शेअर करते. छानपैकी रसमलाई मोदक आपण बनवणार आहोत. तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवते. तर हे बघा, इथे पनीर घेतलेलं आहे, 250 ग्रॅम पनीर आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडी साखर लागणार आहे. आपल्याला गोड किती हवं त्यानुसार साखर आपल्याला यूज करायची. मग 1 वाटी इथे दूध पावडर घेतलेली आहे. आणि काही आपल्याला ड्राय केलेले रोज पेटल्स लागणार आहेत. आणि तुमच्याजवळ जर पिस्ता असेल तर पिस्ता नक्की घ्या. माझ्याकडे आता पिस्ता अवेलेबल नाही आहे, तर मी पिस्ता नाही घेतलेला आहे. पण तुम्ही पिस्ता नक्की घ्या आणि तो तुम्ही याच्यात यूज करायचा आहे. तर आता पनीर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, याचे पीस करायचे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पनीर वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये याला छान याची पेस्ट करून घ्यायची. तर हे बघा, पनीर इथे वाटून घेतलेलं आहे. अगदी छान असं सॉफ्ट आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण इथे गॅस पेटवून घेऊया. गॅस आपल्याला तर आपल्याला पनीर याच्यात टाकून घ्यायचं आहे. गरम झालेलं आहे, छान याला मिक्स करून घ्यायचं. त्यात आपण इथे आता साखर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला गोड कितपत हवं आहे त्यानुसार साखर घ्यायची. आपण दूध पावडर पण घेणार आहोत. तर इथे मी 3 चमचे 3.5 चमचे इथे साखर टाकून घेते. तर 1 वाटी इथे दूध पावडर घेतली, ती टाकून घ्यायची. आता छानपैकी इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि साखर पिघळली, थोडंसं पातळ होईल आधी हे, नंतर आपण त्याला मिक्स करत राहायचं आहे, खाली चिपकायला नको. हे बघा, असं पातळ झालं आहे. हे छानपैकी घट्ट होतो, याचा छानपैकी गोळा होतो ना, तोपर्यंत आपण याला मिक्स करायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यात गाठा नाही होऊ द्यायच्या. गाठा मोडत छानपैकी असं मिक्स करत राहायचं आहे. आपल्याला 1 ते 2 चमचे इथे घी लागणार आहे. घी टाकून घेतलेलं आहे. फक्त त्याला छानपैकी असं चिकनापण येण्यासाठी, म्हणजे त्याची छान अशी बाइंडिंग होते, चिपकणार नाही ते, त्याच्यासाठी आपल्याला घी टाकून घ्यायचं आहे. ते छान मिक्स करायचं. याला आता घट्ट करून, मस्त असा घट्ट गोळा झाला पाहिजे याचा. आता याचा हे बघा छानपैकी असा गोळा व्हायला लागला ना, तर पॅन सोडायला लागलं की समजायचं आता होत आलेला आहे. अगदी आपण 1 मिनिट याला असं परतून घेऊ थोडंसं. आता छानपैकी याचा गोळा झालेला आहे, पॅन सोडतंय. तर आता हे ताटात आपण काढून घेऊया. गॅस बंद करते मी. बघा अशा पद्धतीने सगळं कढईमधून सुटतं ते, म्हणजे झालेलं आहे अगदी परफेक्ट. आता याला छानपैकी थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. याला थंड करून अगदी छान थंड झालेला आहे. तर याला आपण याच्यात आपल्याला रोज पेटल्स टाकून घ्यायचे काही, हे बघा. आणि याच्यात तुम्ही पिस्ताही टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे असेल तर. आता हे मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, हा मोदकाचा साचा घेतला आहे. तुम्हाला याच्यात रोज पेटल्स टाकायचे तर टाकू शकता या पद्धतीने.
आणि आपण याच्यात हे सारण भरून घ्यायचं आहे. आणि हाताने सुद्धा बनवू शकता. तुम्हाला लहान साईजचे जर बनवायचे असतील तर हाताने मस्तपैकी बनवायचे. जसे आपले सिंपल मोदक आपण करतो त्याच पद्धतीने हे सगळं भरून घेतलेलं आहे. याच्यात प्रेस करायचं चांगलं. तर हा खोलून घ्यायचा. तर हे बघा, अगदी छान असा आपला सुबक असा मोदक तयार होतो आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो. हे बघा, याच पद्धतीने मी इथे बनवून घेते. हे बघा, असं रोज पेटच ठेवायचे. याच्यात काही पिस्त्याचे काप ठेवायचे. दिसायला छान दिसतं त्याच्यासाठी, ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी असतं फक्त. हे बघा, छान असा मोदक तयार होतो. मी इथे सगळे मोदक अशाच पद्धतीने इथे बनवून घेते. तर हे बघा, अगदी छान असे रसमलाई मोदक आपले तयार झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात खाण्यासाठी आणि मस्त असे झटपट बनवून तयार होतात. तर अशा पद्धतीने मी इथे बनवून घेतलेले आहेत. दिसायलाही खूप छान दिसतात ते. तर अगदी छान असे मोदक आपले तयार होतात. आणि इतक्या क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला सांगितलं 250 ग्रॅम पनीर घेतलं होतं, 1 वाटी दूध पावडर आणि त्याच्यात 4 ते 3 चमचे किंवा 4 चमचे मी टाकलेली आहे. साखर तुम्हाला टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार, गोड किती आवडतं. तर असे छान मोदक तयार होतात त्याच्यात. तर 10 ते 14 मोदक आपले तयार झालेले आहेत. आणि छोट्या साईजचे केले तर अजून जास्त बनवू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमच्या गणपती बाप्पांना सुद्धा नैवेद्य दाखवा अशा मोदकांचा. तर तुमच्या घरातले सगळ्यांना आवडणार आहे. आणि छान मस्त बाप्पांची, घरातल्यांची, लहान मुलांची खूप छान म्हणजे चंगळ होणार आहे प्रसाद बघून. तर चला, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बंद नका करू मोबाईल, अजून ब्लॉग कंटिन्यू आहे. अजून आरती करणार आहे. आता नैवेद्य आपला तयार झालेला आहे, तर मी आता आरतीची तयारी वगैरे करू. दिवा वगैरे लावण्याची तयारी करून घेत आहे मी इथे. तर हे बघा, ताट वगैरे पूजेचा घेऊन आली आणि म्हटलं आरती वाता वगैरे बनवून घेतलेल्या आहे कापसाच्या. त्याच्यात तूप टाकायचं आहे आपल्याला. तूप वगैरे टाकून घेते कारण आधी सगळी तयारी माझी करायची राहिली. प्रिपरेशन आधी म्हटलं करून ठेवूया, सगळी राहून गेलेली. बाहेर दिवा वगैरे लावून घेते. संध्याकाळ झाली की मग दिवा लागण्याची वेळ असते. मग आता दिवा वगैरे लावून घेते. देवाजवळ दिवा वगैरे पूजा वगैरे करून घेते. पण म्हटलं चला लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे, म्हणून आरतीचा वगैरे व्हिडिओ काही घेतला नाही मी. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळची खूप गडबड असते. मग म्हटलं चला सकाळी सकाळी मग प्रसादाला काय बनवायचं. रोज तर त्याचं हे असतं, पण रोज मी बनवत होते. पण म्हटलं आता छानपैकी खोबऱ्याचे नारळाचे आपल्याला लाडू बनवून घेत आहे मी इथे प्रसादासाठी. तर काही कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे 2 चमचे. त्याच्यानंतर डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे 1 मोठी वाटी भरून. तर ते मिक्स करून घेतलेलं आहे घीमध्ये. तर छानपैकी मिक्स करायचं. अगदी 1 मिनटापर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. लाल नाही करायचं डेसिकेटेड कोकोनट, अगदी परतून घ्यायचं आहे आपल्याला फक्त. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये 1 मोठी वाटी भरून दूध टाकलेलं आहे. आणि इथे मी 6 ते 7 चमचे मी फक्त दूध पावडर टाकलेली आहे. आणि दोघं आता सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं. आणि त्याच्यामध्येच एलची पावडर वगैरे टाकून घेतलेली आहे. आता चवीनुसार टाकायची आहे, तुम्हाला वाटेल तेवढी टाका. त्याच्यानंतर आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे, दळलेली साखर. तर दळलेली साखर 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट आहे, तर त्याच्यामध्ये अर्धी वाटीला सुद्धा थोडी कमी साखर टाकायची. अगदी छान असे आपले खोबऱ्याचे लाडू तयार होतात. छानपैकी मिक्स करायचं. सगळं ड्राय झालं की मग एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याला थंड करून घ्यायचं हे सारण सगळं. थंड झाल्यानंतर हे बघा या पद्धतीने इथे
लाडू वळवून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला छोटे मोठे किती साईजचे करायचे आणि त्याप्रमाणे तुम्ही बनवण्याच्या सारणाची सुद्धा क्वांटिटी जास्त कमी करू शकता. तर अशा पद्धतीने मी छान मीडियम साईजचे छोटे छोटे लाडू इथे वळून घेते. वळल्यानंतर त्याला आपल्याला ड्राय कोकोनट असतं त्याच्यामध्येच फक्त घोळून घ्यायचे. वरून अगदी सुंदर दिसतात. तुम्हाला याच्यात कलरमध्ये बनवायचे असतील तर कलरमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. फूड कलर वगैरे टाकायचा तर अगदी छान आणि टेस्टी असे लाडू तयार होतात. तर आजच्या सकाळच्या प्रसादाचे अगदी झटपट तयार होणारे आपले नारळाचे लाडू अगदी मस्त असे तयार झालेले आहे. उपवास वगैरे असेल तुमचा तर नवरात्री येते तेव्हासुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकतात. तर उपवासामध्ये वगैरे सुद्धा चालतात आणि खूप छान टेस्टी लागतात. तर बघा इतके लाडू बनलेले आहेत खूप सारे. एका मोठ्या वाटीत बनवले होते मीने डेसिकेटेड कोकोनट घेऊन. तर इतके लाडू बनतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुमच्या बाप्पाला नैवेद्य दाखवा. आता सगळी आज विसर्जन आहे. विसर्जनाची तयारी वगैरे करत आहे. पण म्हटलं चला 2 दिवस बनवलेले प्रसादाचे आपण व्हिडिओ तरी अपलोड करूया म्हणजे कोणाला तरी उपयोगात येईल ते. आणि मी काय बनवलं होतं आज आमच्या बाप्पासाठी हे सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर होईल. तर चला आता नैवेद्य वगैरे दाखवून देत आहे मी तिथे आणि नंतर मग आज म्हटलं व्हॉइस ओव्हर वगैरे करून घेऊया. तर अशा पद्धतीने प्रसादाला मी झटपट अशा वस्तू बनवत असते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. व्हिडिओज काय रेसिपी ब्लॉग छानपैकी फेस्टिवल सगळंच बघा.